अहिल्यानगरच्या संगमनेरमधील कोल्हेवाडीतल्या दत्तधाममध्ये भोंदूबाबाचा कारनामा उघड झालाय। सोशल मीडियावर भोंदूबाबाचे व्हिडिओ व्हायरल झाले। मंत्रोच्चार करून आजार बरा करण्याचा दावा या भोंदूबाबाने केलाय। त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती, मात्र अजूनही कारवाई झालेली नाहीये। संबंधित भोंदूबाबाने भक्ताकडून 11 ते 52 हजारांपर्यंत पैसे उकळल्याचा आरोप आहे। त्याच्या विरोधात अजून एकही गुन्हा दाखल झालेला नाही। धार्मिक वादाला तोंड, आरोपित तरुणाकडून लव जिहादचं जाळं, भाजपचा आरोप तर सर्व तक्रारदार मुस्लिम, अल्पसंख्याक आयोगाचा दावा। भोंदू घरातल्या सगळ्या राजकारण्यांनीच मोठं केलं। अंजली दमान यांचे शिंदे, चाकणकर, जयंत पाटलांसह अनेकांवर गंभीर आरोप। तर बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेरील भानामतीवरूनही खरातकडे बोट। महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप होणारे हवेत, जमिनीवर डोळा ठेवणारे गुजराती नकोत। दादरच्या कार्यक्रमात राज ठाकरेंचं वक्तव्य, खरात प्रकरणावरही भाष्य। महिला आरक्षण विधेयकासोबतच लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे दिल्लीतलं वातावरण तापलं। महिला आरक्षणाला नव्हे तर आरक्षण आणण्याच्या पद्धतीला विरोध। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसची भूमिका। अमेरिका विरुद्ध इराणमधली शस्त्रसंधी आणखी 2 आठवडे वाढण्याची शक्यता, मात्र हल्ले सुरूच। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचा हवाई हल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।